दिवसाची सुरुवात आहे शुभबरोबर. बऱ्याच वेळेस आपण असं कानावर आपल्या गोष्टी येतात की कोणाला तरी एकदम जास्त पैसे मिळाले, कोणाची जमीन विकली त्याला इतके करोड मिळाले. कधी कधी असं पण आपल्याला ऐकायला मिळतं की एखाद्याला ध्यानीमनी नसताना काही समजत नाही आणि तरी त्याच्या वारसाच्या लिस्टमध्ये त्याचं नाव येऊन जातं आणि त्याला भरपूर पैसे मिळतात. आणि असं बऱ्याचदा आपण ऐकतो आणि मग आपल्या मनात विचार येतो की मला असं का मिळत नाही, मला एखादी लॉटरी का लागत नाही, मला एकदम असे पैसे का मिळत नाही, देवाचं माझ्याकडे लक्ष नाही का, असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं. देवाने मला मोठं केलं नाही. पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो आणि ज्यावेळेस अब्राहमाविषयी आपण वाचतो, आपल्याला असं वाटतं देवाने अब्राहमासारखं मला पण मोठं केलं पाहिजे, मी तेवढा मोठा झालो पाहिजे, तशा सुखसोयी मला मिळाल्या पाहिजे. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण उत्पत्ती ह्याचा 12वा अध्यायापासून पुढे वाचतो, जेनेसिस चॅप्टर 12 अँड वर्सेस ऑनवर्ड्स, ह्यामध्ये आपण वाचतो की अब्राहमसुद्धा पूर्वी साधं जीवन जगला. ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी तो जात असे, त्याचं कुठलंही एक ठिकाण नव्हतं. असे बरेच वर्ष त्यांनी केलं, साधं जीवन त्याचं जगत होता. अनेक त्याला समस्यांचा सामना करावा लागला. लक्षात घ्या, आमच्या जीवनाच्या पडद्यामागे देव कार्य करीत असतो, तो आम्हाला सहाय्य करीत असतो. आम्हाला बऱ्याच वेळेस वाटतं की आमचं जीवन कठीण आहे, पण लक्षात घ्या, आम्ही जरी देवाचं वचन असं सांगतं, जरी आम्ही घोटाळ्यात पडलो, आम्ही चारी बाजूनी घेरलं गेलो, तरी आमचा नाश झाला नाही. देव आमच्या बाजूला आहे, देव आमचं सहाय्य करतो. सैतानाच्या हल्ल्यापासून देव आमचं रोज बचाव करतो. अनेक सैतानाचे मोह आमच्या जीवनामध्ये येतात, पण त्याच्यामधून तो बचाव करतो आणि एक सुरक्षित मार्ग आम्हाला दाखवतो. त्या ठिकाणून आम्ही बऱ्याच निसटून जातो. आणि रात्री कधी जर आपण बिछाणावर पडलो, डोळे शांतपणे बंद करा आणि विचार करा, आज दिवसभरामध्ये देवाने मला कसं सांभाळलं, देवाने मला काय मदत केली आणि कशा प्रकारे कुठल्या तरी पापापासून, मोहापासून, संकटापासून देवाने माझा बचाव केला. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय 13व वचन. 1 Corinthians chapter 10 and verse 13. देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.